मंडळी, एक प्रश्न आहे. राजकीय पक्ष फुटला तर त्या पक्षाचा मालक कोण? ज्याच्याकडे जास्त आमदार आहेत ते, ज्यांच्याकडे जास्त खासदार आहेत ते, की ज्यांच्याकडे पक्षाची संघटना आणि कार्यकर्ते आहेत ते? आज शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या वादाकडे पाहताना हा प्रश्न अत्यंत महत्वाचा ठरतो. पण हा प्रश्न आज पहिल्यांदाच निर्माण झालेला नाही, तर याआधी सुद्धा भारतीय राजकारणामध्ये असे अनेक मोठे पक्ष फुटलेले आहेत आणि त्यावेळेला हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर 1969 मध्ये काँग्रेस फुटली. इंदिरा गांधी एका बाजूला तर काँग्रेसमधील जुनं नेतृत्व दुसऱ्या बाजूला. तेव्हाही हाच प्रश्न होता की काँग्रेसचं नाव आणि काँग्रेसचं चिन्ह कोणाला मिळणार. 2017 मध्ये समाजवादी पक्ष फुटला. मुलायम सिंह यादव यांचा गट एका बाजूला तर अखिलेश यादव यांचा गट दुसऱ्या बाजूला. दोन्ही पक्षांनी एकच दावा केला की खरी समाजवादी आमची, त्याचबरोबर सायकल चिन्ह सुद्धा आम्हालाच मिळालं पाहिजे. त्यावेळेला निवडणूक आयोगानं अखिलेश यादव यांच्या गटाला सायकल हे चिन्ह दिलेलं होतं. त्याच काळामध्ये AIADMK मध्येही मोठी फूट झाली. जयललितांचं निधन झालं होतं आणि त्यामुळे फूट झाली. 2 पाने हे चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे म्हणून दोन्ही बाजूंनी त्यावेळेला सुद्धा दावा करण्यात आला होता. आणि मग त्यावेळेला निवडणूक आयोगानं काही काळासाठी ते चिन्ह गोठवलेलं सुद्धा होतं. पक्ष फुटला की फक्त नेते वेगळे होत नाहीत, पक्षाची ओळख प्रश्न बनते. आणि आता याच इतिहासाची पार्श्वभूमी शिवसेनेच्या सुद्धा प्रश्नासमोर आहे. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे एका बाजूला झाले आणि उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या नेतृत्वासमोर असणारी अनेक लोक एका बाजूला झाले. प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला. 2023 साली आयोगानं शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह सुद्धा दिलं. पण हा निर्णय अंतिम म्हणून ठाकरे गट शांत बसला नाही. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि आजच्या सुनावणीमध्ये फक्त धनुष्यबाण हे कोणाकडे राहणार एवढाच प्रश्न महत्वाचा नाही, तर या पुढचा मोठा प्रश्न आहे की राजकीय पक्षांची ओळख ही कशी ठरवायची. आमदारांचं बहुमत पाहायचं की खासदारांचं बहुमत पाहायचं की पक्षाची संघटना, पक्षाची घटना आणि कार्यकर्त्यांचं समर्थन पाहायचं. हे सगळे मुद्दे आज सुप्रीम कोर्टासमोर सादर केले जात आहेत आणि याच्यावरतीच शिवसेनेचं भवितव्य येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे. आणि फक्त शिवसेनेचंच नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा पक्ष फुटतील तेव्हा तेव्हा हा निकाल महत्वाचा ठरणार आहे. मग मंडळी, आता तुम्हाला काय वाटतं? ज्या सुनावणी होत आहेत, कपिल सिब्बल जसं म्हणतायत की जर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण जे आहे ते आम्हाला मिळत नसेल तर तात्पुरतं गोठवण्यात यावं, याच्यावरती तुमचं नेमकं मत काय आहे? आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून शिंदे गटाची सुनावणी बाकी आहे, मात्र चिन्ह हे एकनाथ शिंदेना मिळालं पाहिजे की ठाकरेंना मिळालं पाहिजे, यावरती तुमचं मत काय आहे कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.